नमस्कार। आज दिनांक 19 फेब्रुवारी। जगाच्या आणि भारताच्या पटलावर आजच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे। चला तर मग याच घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात। 19 फेब्रुवारी 1630 रोजी हिंदू हृदय सम्राट, साहस आणि शौर्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्याजवळच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला। आजचा दिवस देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात शिवजयंती म्हणून साजरा केला जातो। यावर्षी महाराजांची 394वी जयंती आपण साजरी करतोय। मराठा साम्राज्याचा पाया शिवाजी महाराजांनी घातला। स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळेला युद्ध केलं, अनेक गडकिल्ले जिंकले, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करत बलाढ्य शत्रूंचा पराभव केला। महाराज गनिमी युद्ध आणि भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जातात। भारतीय नौदलाची स्थापना 1674 मध्ये शिवाजी महाराजांच्या राजवटीत झाली। शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालचं नौदल इतकं सक्षम आणि मजबूत होतं, ज्यामुळे मराठे, इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांच्या विरोधात ते सहज लढू शकत होते। 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचं अनावरण केलंय। हा नौदलाचा नवा ध्वज शिवाजी महाराजांवरच्या प्रेरणेतून बनवण्यात आलाय। या नवीन ध्वजाच्या वरच्या डाव्या बाजूला तिरंगा आहे, तर दुसरीकडे छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याच प्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह या ध्वजावर अंकित करण्यात आलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा आज जन्मदिन। गोळवलकर गुरुजी अर्थात माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1906 रोजी महाराष्ट्रात झाला। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करून अनेक स्वयंसेवकांना राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली। 1927 मध्ये गुरुजींनी बनारस हिंदू विद्यापीठातून MSc ही पदवी घेतली। राष्ट्रवादी नेते आणि विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता। याच बनारस विद्यापीठाने गुरुजींना 1933 साली 3 वर्षासाठी प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं। याच दरम्यान त्यांना गुरुजी हे टोपण नाव मिळालं। त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार अर्थात डॉक्टर हेडगेवार यांच्याशी गुरुजींची भेट झाली। विद्यापीठातला 3 वर्षाचा सेवा काळ संपल्यानंतर गुरुजी सारगाची इथल्या आश्रमात गेले आणि तिथे त्यांनी 1937 साली गुरु अखंडानंद यांच्याकडून मकर संक्रांतीच्या दिवशी अनुग्रह घेतला। तेव्हा अखंडानंदांनी गुरुजींना राष्ट्र देवो भव हा मंत्र जपत तू देशभर फिरशील असं सांगितलं। एव्हाना डॉक्टर हेडगेवारांनी गुरुजींमधलं कौशल्य हेरलं होतं। सिंधी इथल्या शिबिराची दुरा त्यांनी गुरुजींवर टाकली। तेव्हापासून गुरुजी संघाची दुरा सांभाळू लागले। 1941 मध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर दुसरे सरसंघचालक म्हणून गुरुजींनी संघाचं सारथ्य केलं। तब्बल 33 वर्ष त्यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली। या काळात संघावर अनेक आघात झाले। भारताची फाळणी, महात्मा गांधींची हत्या, संघबंदी अशा अनेक घटना या काळात घडत होत्या। पण या सगळ्या वातावरणात प्रत्येक स्वयंसेवकाची प्रेरणा आणि आधार बनत गुरुजींनी डॉक्टरांच्या कार्याला वाढवलं। संघावरचा प्रत्येक आघात सोसत तो तावून सुलाखून निघाला तो गुरुजींच्या भक्कम आधारामुळे। कर्करोगासारख्या आजाराने विळखा घातल्यानंतर मात्र या 33 वर्षाच्या अविरत कार्यानंतर 5 जून 1973 रोजी गोळवलकर गुरुजींनी अखेरचा श्वास घेतला। 19 फेब्रुवारी 1915 रोजी स्वातंत्र्य सैनिक गोपाळ कृष्ण गोखले यांचं मुंबईत निधन झालं। ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मध्यम गटातले प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते। 1905 मध्ये झालेल्या बनारस अधिवेशनात त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती आणि हिंदू विद्यापीठाचा पायाही याच अधिवेशनात घातला गेला। मात्र जेव्हा जहाल आणि मवाळ असे 2 गट निर्माण होऊन त्यांच्यात मतभेद निर्माण झाले, तेव्हा अर्थातच 1907 मध्ये या पक्षाचे 2 तुकडे झाले। मात्र वैचारिक मतभेद असतानाही नामदार गोखले अर्थात गोपाळ कृष्ण गोखले यांनी जहाल गटाचे नेते लाला लजपत राय यांच्या सुटकेसाठी प्रचार केला होता। 19व्या शतकातल्या उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळ कृष्ण गोखले हे ओळखले जातात। गोखले यांनी 1908 मध्ये गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची पुणे इथे स्थापना केली। गांधींनी त्यांच्या माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ या आत्मचरित्रात गोखले यांचं राजकीय गुरु, सल्लागार आणि मार्गदर्शक असं वर्णन केलंय। ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज 19 फेब्रुवारी असून आज सोमवार आहे।